कुठली वास्तू आपण म्हणू शकतो की चांगली आहे? ती एखाद्या वास्तूमध्ये खूप भांडणं होत आहेत, आजारपणं चालू आहेत, फायनान्शियल क्रायसिस आहेत, म्हणजे अडचणी येत आहेत. फायनान्शियल क्रायसिस म्हणजे पैशाच्या अडचणी, कुठे पैसे दिले ते अडकलेत, लोक तुम्हाला सपोर्ट करत नाहीत, लोक मदत करत नाहीत, काम इथपर्यंत येतं आणि ते होत नाही. हे तुमच्या एनर्जीज आणि वास्तूच्या एनर्जीज या दोन्ही अफेक्ट करतात. तुम्ही आणि वास्तू हे एकाच सायकलचे दोन चाकं आहेत. तुम्ही एकत्र गेलं पाहिजे, तरच ते कुठेतरी तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जाणार. तुम्ही म्हणाल मी एकच साथ, म्हणजे मी लोकांना टू बी व्हेरी फ्रँक, जेव्हा लोक माझ्याकडे वास्तूचं घेऊन येतात की मॅडम आम्हाला वास्तू करायची, मी त्यांना सांगते तुम्ही वास्तू करायच्या अगोदर पहिले तुमची वास्तूची एनर्जी ठीक करा, म्हणजे तुमच्या देहाची एनर्जी ठीक करा. युअर देह इज युअर वास्तू, ज्याच्यामध्ये तुमचा आत्मा रमतोय. जर तुम्ही तुमचं शरीरही नाही नीट तर तो आत्मासुद्धा दुःखी असणार आहे. मग तुम्हाला डिप्रेशन येणार, तुम्ही चिडचिड वाढणार, तुम्हाला रोग येणार. आणि जर तुमचं प्रेझेन्सच चांगलं नसेल तर बट नॅचरली तुम्हाला अपॉर्च्युनिटीज येणारच नाही. लक्ष्मी कोणावर प्रसन्न होते? आरोग्य चांगलं, ज्यांचं ऑरा चांगलं, ज्यांचं फर्स्ट इम्प्रेशनमध्ये जे तुम्हाला दिसतं ते. पैशाचे नद्या वाहतात कोणाच्या घरी ना, पण याचा अर्थ असा नाही नीता अंबानीने 2 लाखाच्या कपमध्ये ती जर चहा पित असेल तर घरातली गृहिणी म्हणेल मला पण 2 लाखाचा कप आणून दे, तर ते शक्य नाही. जेवढं आपल्याकडे आहे तेवढं तरी चांगलं करून घ्यायचा प्रयत्न करा.